नमस्कार। आज सांगलीमध्ये एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहताना आज पहिल्यांदा मला आनंद होत नाही लाडांना। एक महिला म्हणून इथे बोलत असताना या व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय शशिकांत शिंदे साहेब, आव्हाड साहेब, अमोल कोल्हे साहेब, टोपे साहेब, उपस्थित मोहिते साहेब, सन्माननीय लक्ष्मण ढोबळे साहेब, माननीय बिरुगावकर वाटेगावकर साहेब आणि उपस्थित सर्व सांगलीकर, जेव्हा हे वक्तव्य माझ्या कानावरती आलं मी त्यावेळेस संभाजीनगरमध्ये होते आणि संभाजीनगरमध्ये असताना मला एका पत्रकारांनी फोन केला की सक्षणाताई गोपीचंद पडळकर आज असं बोललेत। मी म्हटलं काय बोलले ते? मी फार त्यांना अलीकडे महत्व देत नाही, त्यांना महत्व देणे पत्ते मोठे नाहीत म्हणले। गली में कुत्ता भोंकता है, इसके लिए हर कोई इंसान को जवाब देने की जरूरत नहीं होती है। म्हणून मी त्यांना म्हणलं बोलले तरी काय? अहो म्हणे तुम्ही बघा ते काय बोलले। मी बघितलं आणि इथं बसलेल्या महिलांना सांगते, मला असं वाटलं ती शिवी जयंत राजाराम पाटील साहेब यांना नसून महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम महिला भगिनींना होती। कारण इथं उपस्थित पुरुष सगळे भाषण करतील, आज इथं सगळी संख्या जास्त आहे। मी येतानाच म्हणलं की आज मी काय बोलू, काय बोललं पाहिजे। नेहमी निवडणुकाच्या स्टेजवरती बोलते, अरे तुम्हाला मोठं होण्यासाठी प्रत्येक वेळेस आई बहीणच का टार्गेट करावी लागते? गोपीचंद पडळकरांना मला विचारायचंय, देवेंद्रजींना मला विचारायचंय, महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही? ह्या महिला मुली आव्हाड साहेब बोलायला तयार होत नाहीत अलीकडे, शिंदे साहेब कोणीही सोशल मीडियावर व्यक्त होत नाही, मागे देसाई ताई आहेत, होतात का सांगा? तुम्ही सुद्धा मला म्हणता सक्षणा जपून तुला फार ट्रोल करतात, पण मी त्यांना सांगते ट्रोल करणाऱ्यांना घाबरणारी मी नाही। जसा धनगर समाजामध्ये बिरू बापू वाटेगावकर साहेब होऊ शकतात, एक मुलगी सुद्धा वाटेगावकर होईल, तुम्ही हिशोबात राहायचंय। आणि मला बोलताना काही वाटणार नाही या गोष्टीचं, मी कधी कुठल्या गोष्टीसाठी माफी मागत नाही। बोलले एक बार ठोक दिया तो ठोक दिया, बात में पीछे देखने की जरूरत नहीं है। काय हे करा ते करा नाही करत मी, माझं ते मत असतं, माझं वैयक्तिक मत आहे। लय मजबूत आहे माझ्या भीमाचा किल्ला, त्या भीमाने संविधान मला हातात दिलंय, त्या संविधानाची ताकद, छत्रपतींच्या हिरकणीची ताकद, पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा आत्ताच अविनाशने उल्लेख केला, त्या अहिल्यादेवींनी फक्त माहेश्वर, इंदोर आणि तुमच्या चौंडीमध्ये काम केलेलं नाही। मला अभिमान आहे, सेतू हिमाचल, जम्मू पासून ते काश्मीर पर्यंत, आसाम पासून ते महाराष्ट्रापर्यंत अहिल्यादेवींचं काम आहे। हे शिकवलं अहिल्यादेवींनी। आम्ही चांग भलं रे चांग भलं म्हणतो, रोहित दादा, चांग भलं म्हणजे आधी तुमचं चांग भलं उद्या, मग माझं चांग भलं उद्या। अशा समाजातले आम्ही लोक आहेत। ही भाषा सहन कशी करायची? लोक बाईट घेत असताना मला वाईट वाटायचं की काय भाषा आहे। लोकांनी घोषणा दिल्या अमर रहे राजाराम बापू अमर रहे। मला सूचना करायच्या तरुणांना, अरे अमर रहे बापू तर अमर आहेतच, परंतु स्वर्गीय कुसुमताई राजाराम बापू पाटील अमर रहे ही घोषणा द्या। तुम्ही नेहमी जयघोष करताना आज घटस्थापना होते, नवरात्रीचा उत्सव होतोय, कशाला करता हो नवरात्र? तुम्हाला आई बहिणींची किंमत नाही, आई बहिणीचा इज्जत नाही, कशाची नवरात्र करता तुम्ही? एका महिलेला ढकलून द्यायचं, एका महिलेची सगळी वस्त्र हरण करायचे, चारित्र्य हनन करायचं, कशाची करता तुम्ही नवरात्र? सवाल आहे माझा त्या गोपीचंद पडळकरला, माणिकचंदला, त्या तू आमदार हो, उद्या भविष्यात मंत्री हो, आणि तुझी ती ट्रोलर गँग मला फोन करत होते, काय बोलू नका बघा, असे खूप आडवे करून पुढे जाणारी मुलगी आहे मी। आमचा इतिहास आहे, टोपे साहेब, आव्हाड साहेब, अटके पार झेंड्याचा अटक हे अफगाणिस्तानमध्ये आहे आणि त्या अटक किल्ल्यावरती आमच्या मल्हारा होळकरांनी झेंडा फडकावलाय, त्यामुळे आम्ही घाबरणारे नाहीत। आज जी टीका माननीय जयंत पाटील साहेबांवरती झालीये त्याचा निषेध तर मी करतेच, परंतु त्याचं उत्तर सुद्धा आम्ही द्यायला आलेलो आहे। मी काय माननीय जयंत पाटील साहेबांसोबत काम केलेलं आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली 7.5 वर्ष मी प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केले, मला त्यांचा स्वभाव माहिती आहे। मला त्यांनी सांगितलं होतं, सक्षणा तुझे वडील आजारी आहेत, आव्हाड साहेब माझे वडील आजारी आहेत, अश्विनी हॉस्पिटलमध्ये आहेत, ऍडमिट आहेत, डॉक्टर अनुपम शहा त्याच्यावरती लंके साहेब ट्रीटमेंट करतायत, पण माझे वडील माझे अण्णा मला म्हणले सक्षणा तू थांबू नको, जा, ही भाषा योग्य नाही, मी तुला राजकारणामध्ये ठीक आहे आपला वारसा नाही, आपला पिंड नाही, पण तू जा, जे चूक आहे त्याला चूक मान, याच्यासाठीच मी तुला राजकारणात पाठवलेलं आहे आणि म्हणून मी इथं उपस्थित आहे। तुम्हाला सांगते, तुम्ही रामाचा, श्री रामचंद्र
रामचंद्र प्रभू म्हणता, अरे सीतेचा का करत नाही तुम्ही? भारतीय जनता पार्टीला विचारायचंय. म्हणून संतांनी म्हणलंय, राम म्हणू राम नाही, नाही सीतेच्या तोलाचा. राम म्हणू राम नाही, नाही सीतेच्या तोलाचा. सीता माई हिरकणी, राम हलक्या दिलाचा. अरे कोणी सांगितलं म्हणून काही बोलणारा, हकलून देणारा. आमची सीता आधुनिक. मला जरा बोलू द्या, एकच महिला आहे, मी बोलणार आहे. आणि मला सांगायचंय, आजकालच्या महिलांनी कुणा श्रीकृष्णाची वाट बघू नका की द्रौपदीचं वस्त्रहरण होतंय, श्रीकृष्ण साडी घेऊन येतील. आजकालच्या महिलांनी काकू स्वतःचं वस्त्रहरण स्वतः हातात कोयता घेऊन करायचं असतं. त्यांना रोखायचं असतं, कोणाची वाट बघायची नसती. आणि पुरुष कोणीतरी येईल माझी बाजू, गरज नाही. महिला मुलींना सांगा, हातात तलवारी तयार ठेवा आणि स्वतःचा श्रीकृष्ण स्वतः बना. आज कुसुमताईंना ती शिवी होती, महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना ती शिवी होती. मला माहित नाही उद्या मला कुणाची ओढ पडतील, कुणाच्या नाही पडतील. बरेच लोक माझे कान टोचतात, कशाला बोलते, तुला हे लोक मत देणार नाही, तू त्या समाजाची आहेस. मी त्यांना सांगते, मी महाराष्ट्राची मराठी मुलगी आहे. चुकला की ठोकला हा माझा प्राण आहे आणि आम्ही घाबरणार नाही. मराठवाड्यातून येते, मराठवाड्याची माती तुम्हाला माहित आहे, हॉट आहे तर हॉट आहे. आम्ही हॉटच लोक आहेत. हॉट म्हणजे त्या अर्थाने हॉट नाही, तापलेलं वातावरण आहे. आणि म्हणून सांगते, चुकला की ठोकला. मराठवाड्याचा जर गोपीचंद पडळकरांनी नाद केला, लक्षात ठेव, बाद केला, 2029 ला दिसणार नाही. आणि हे फक्त सांगते, धाराशिव मध्ये पाऊल ठेव. पहिली रोखणारी मुलगी सक्षणात सलगर असेल, कारण तुला माफी मागावी लागेल. चुकीला माफी नाही, राजकारण गेलं चुलीत. महिला मुलींची आबरू वेशीवर टांगत असेल, महिलांनी तुम्ही बोललं पाहिजे. घरच्यांची सुद्धा काळजी करू नका. आज तुमची लखतर रेशीवर टांगली जात आहेत. महाराष्ट्रामध्ये बीजेपीला हे मान्य आहे का? तुम्ही भारत माता म्हणता, कशाला भारत माता म्हणता? स्त्रीचा तुम्हाला सन्मान नाही. जाता जाता एवढंच म्हणेन, सिर्फ हाथों में खंजर ही नहीं, आंखों में पानी होना चाहिए. और जयंत पाटिल साहब, आपके लिए दुश्मन भी खानदानी होना चाहिए. जय हिंद, जय महाराष्ट्र.